important at times and though it takes a lot of efforts also. So today's event is relevant to that change. We all are facing the challenges. Challenges we all have some idea, and Sir will give us a little more on that. And that the change which got to us into this situation is the new criminal laws. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता 2023 and भारतीय साक्षरता. So I welcome our chief guest today, honoring by his presence, Mr. Chandrakant Magar. He will give us the idea and share his wisdom and knowledge on this event. And I welcome all the present, all who out of their busy schedule they have spare some time for us and share with us their opinion on this stage. So I invite Sir, not taking much of your time because I'm aware you all are just coming out from your exam, and so we'll keep it accurate. So I will hand over to Sir and he will just guide us on that. Welcome, Sir. सगळ्यांना गुड आफ्टरनून. मला माहिती आहे आपण ऑलरेडी पेपर वगैरे दिलेला आहे. सकाळी 10:30 पासून तुम्ही एंगेज आहात. त्याच्यासाठी येण्यासाठी पण तुमचा वेळ गेलेला असेल. वी विल टेक अप्रॉक्सिमेटली 20 to 25 मिनिट्स बिकॉज भारताच्या सरकारने नवीन कायदे अंमलात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि सदरचे कायदे हे दिनांक 1 जुलै 2024 पासून प्रत्यक्ष अंमलामध्ये येणार आहे. तत्पूर्वी जेही आपले कन्सर्न व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत, लॉ फील्डमधले कोणी प्रशिक्षण घेणारे किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत किंवा ज्युडिशियरीचे काम पाहणारे लोक आहेत, त्यांना सर्वांना याच्याबद्दल थोडीशी माहिती अवेअरनेस असणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये त्यांना याच कायद्यांवरती काम करायचं आहे. आपल्याकडे यापूर्वी 3 मुख्य कायदे आपण वापरात आणत होतो. त्यामध्ये भारतीय दंड संहिता 1860 मध्ये लॉर्ड मॅकाले यांच्या प्रयत्नातून आपल्यासाठी तयार झाली होती आणि त्याच्यामध्ये सगळे बरेचसे आपल्याला जे आवश्यक आहे ज्यात आपण डेली रुटीन मध्ये यूज करतो ते सर्व त्यावेळेसच्या परिस्थितीला धरून होते. आणि आताची परिस्थिती थोडीफार बदललेली आहे. त्यामध्ये सायबरचे प्रकार वाढलेले आहेत, सोशल मीडियाचे प्रकार वाढलेले आहेत, गुन्ह्याचे प्रकार वेगवेगळे वाढलेले आहेत. पूर्वी चाकू, सुरा असे छोटे छोटे हत्यार घेऊन गुन्हा करायचे. आता कट्टा वेपन म्हणजे आर्म वेपन्स सगळ्यांकडे इझिली अवेलेबल होत आहेत आणि त्याचा वापर करता आहे. त्यामुळे कार्यपद्धतीमध्ये बदल झालेला आहे आणि कालानुरूप आपल्याला सुद्धा नवीन पद्धती ऍक्सेप्ट करणं आणि त्याचं कायद्यांमध्ये रूपांतर करणं, जेणेकरून जे ऍक्युज आहेत किंवा जे अशा काही गोष्टी करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आपल्या समाजाचं रक्षण झालं पाहिजे. यासाठी या कायद्यांमध्ये बदल करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. सदरचे 3ही कायदे हे आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पारित झालेले आहेत आणि त्याचा अवेअरनेस कार्यक्रम आपण आज या ठिकाणी राबवत आहोत. आमचे सहकारी श्री संजय पवार हे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम याचे प्रमुख आहेत महाराष्ट्रातले, मुंबईमधले खास करून. मुंबईमधल्या ज्या शाळा आहेत आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आणि अदर शाळा सुद्धा, त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस आणि त्यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा मुंबई पोलीस दलातर्फे पोलीस कॅडेट प्रोग्राम चालवला जातो आणि त्याच्याच माध्यमातून आपण हा प्रोग्राम आपल्याकडे आयोजित केलेला आहे. आमचे मुंबई पोलीसचे पोलीस आयुक्त श्री फणसळकर सर, आमचे जॉईंट सीपी श्री जयकुमार सर, आमचे पोलीस उपायुक्त श्री विनायक ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक छोटीशी त्याचा क्रक्स काढलेले आहेत की जे आपल्याला इझिली समजले पाहिजे की कुठले कायदे कमी केले, म्हणजे कुठले प्रकार किंवा कुठले सेक्शन्स कमी केलेले आहेत आणि कुठले त्यामध्ये वाढवलेले आहेत. कारण सर्व तुम्हाला IPC पाहायची म्हणलं तर त्याला खूप वेळ जाणार आहे आणि
बरेचसे कायदे जे सेक्शन्स आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत, फक्त काही ठिकाणी ती गरजेची होती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि तोच बदल मी तुम्हाला एक छोट्याशा याच्यामध्ये कालावधीमध्ये आपल्याला सांगणार आहे. तसंच आपली जी क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. ते 1973 मध्ये ते आपल्याला वापरामध्ये आली होती. त्याच्यात पण प्रोसिजर दिलेली असते, गुन्हा कसा झाल्यानंतर त्याला कल्प्रिटला कसं आपल्याला शिक्षा देता येईल. त्याच्यामध्ये पण आता बरेचसे बदल झाले, गुन्हा करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेले आहेत आणि ते बदल आपल्या प्रक्रियेमध्ये आले पाहिजे. किंवा त्याचा आता बऱ्याच वेळा काय होतं, गुन्हा करून जातो परंतु ते आपल्या प्रोसिजरमध्ये लिहिलेलं नसतं, त्यामुळे त्याच्यावरती न्यायालयाला सुद्धा पुरावे असताना सुद्धा शिक्षा देता येत नाही. त्यामुळे त्याच्यात पण बदल करणं अपेक्षित होतं. ते तिन्ही रिलेव्हंट आहे. भारतीय साक्ष अधिनियम जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा नॉमिनल बदल करावा लागलेला आहे. बाकी ऑलरेडी साक्ष अधिनियम हा फुलप्रूफ आहे. त्याच्यामध्ये साक्ष कशी गोळा करायचे, पुरावे कसे गोळा करायचे आणि ते कोर्टकडे कसे प्रोसीड करायचे याच्याबद्दलचं मार्गदर्शन दिलेलं आहे. तर त्यानुसार सर्वसाधारण आपण लॉचे विद्यार्थी आहात, तुम्हाला बऱ्यापैकी IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट आणि बाकीचे इतर कायदे सुद्धा व्यवस्थित शिकवले जातात, समजवले जातात. आणि आपण आपल्याकडे एवढी अशी मीडिया अवेलेबल आहेत, YouTube आहे, ओपन हे iChat वगैरे आहे, चॅट GPT वगैरे आहे, त्यातून बरीचशी इन्फॉर्मेशन येते. परंतु चॅट GPT मध्ये सगळीच इन्फॉर्मेशन रिलेव्हंट असते असं नाही. बऱ्याच वेळा जो फीड करणार आहे त्याच्या बुद्धीच्या क्षमतेने त्यांनी ते फीड केलेलं असतं. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष आपले जे कायदे आहेत त्याच्यातला जो बेअर ऍक्ट आहे त्या बेअर ऍक्ट मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. तर त्या दृष्टीने मी आपल्याला सांगू इच्छितो, भारतीय न्याय संहिता 2023 हे नवीन शीर्षक आहे जे IPC इंडियन पिनल कोड 1860च्या ऐवजी आता इम्प्लिमेंट होणार आहे. त्यामध्ये पहिले जे आपले सर्वसाधारणपणे जे व्याख्या कलम होते ते सगळे वेगवेगळे मराठी 21-22 पर्यंत होते. कलम 1 ते 21-22 पण लोकसेवक आहे, बालक आहे, मॅजिस्ट्रेट आहे. त्याच्या आता त्यांनी फक्त कलम 2 ठेवलेला आहे. त्याच्यातच 1, 2, 3 असे सब ऑप्शन्स त्यामध्ये दिलेले आहेत. फक्त कलम कमी केलेले आहेत आणि सब सेक्शन त्याचे वाढवलेले आहेत. त्यामध्ये त्याच्यानंतर 48 कलम जे आहे भारतातील अपराधासाठी भारताबाहेर अपप्रेरण. आता बऱ्याच वेळा आपले बघा काही कल्पिक असतात ते भारतामध्ये गुन्हा करतात आणि भारताबाहेर पळून जातात. त्यांना आणायला सुद्धा भरपूर आपल्या ज्या देशाशी आपला टायप असेल त्या देशासोबत असेल तर ते आपल्याला सरेंडर करतात. परंतु आता याच्यामध्ये असं नवीन कलम घेतलेला आहे, जरी तो भारताबाहेर असला आणि त्यांनी भारतामधल्या गुन्ह्यासाठी चिथावणी दिली किंवा त्याला सहकार्य केलं किंवा ऑर्डर्स दिल्या तरी सुद्धा तो गुन्हेगार म्हणून आपल्याकडे आता गणला जाणार आहे. बरोबर साहेब? तर अशा पद्धतीच्या पूर्वी तरतुदी नव्हत्या, त्या आता तरतुदी केल्यामुळे आपल्याला ते कल्प्रिट शोधायला पण म्हणा किंवा त्या देशाला व्यवस्थित सांगता येईल की बाबा आमचा इकडचा हा गुन्हेगार आहे, तुम्ही त्याला हे करा. त्यानंतर बालकाला कलम 69 दिलेला आहे, फसव्या मार्गाने लैंगिक समागम करणे. आता त्याचे प्रकार बरेचसे आहेत, जास्त काही बोलण्यामध्ये हे नाहीये, परंतु त्याच्यात पण आपला पुरावा गोळा करताना स्त्रीला लज्जास्पद येईल असे ती स्वतः काही व्यवस्थित सांगू शकत नाही. इथे पुरावे गोळा करण्यासाठी आणि ती प्रोसिजर करण्यासाठी पण व्यवस्थित इलॅबोरेट केलेला आहे. त्यानंतर 95 कलम ऍड केलेला आहे, बालकाला अपराध करण्यासाठी मेहनत आल्यावरती नोकरीस किंवा कामावर ठेवणे. आता सध्या सुद्धा आहे, बालकाला रोज मजुरीसाठी वगैरे ठेवता येत नाही, परंतु काही जण ठेवतात आणि त्याच्यावरती काही शिक्षा वगैरे नव्हत्या. तर आता याच्यामध्ये नवीन मध्ये ऍड केलेला आहे, त्याला साधारण शिक्षा पण दिलेली आहे. 3 वर्षापेक्षा कमी नाही, परंतु 10 वर्षापर्यंत वाढेल अशी कारावासाची शिक्षा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. पूर्वी तशी शिक्षा नव्हती, फक्त आपण जाणार त्यांना कोणी असेल, जो वेंडर असेल किंवा दुकानदार असतील किंवा जे संस्था असेल की त्यांना कमी वयाच्या लोकांना मुलांना कामावर ठेवलेलं आहे, त्यांना फक्त आपण वॉर्निंग देणार आणि त्याच्यावरती ऍक्शन वगैरे घेता येत नव्हती. परंतु आता इथे ऍक्शन घेता येते आपल्याला आणि ऍक्शन घेऊन त्याला
3 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतची आपल्याला शिक्षा देता येईल कारावासाची. त्यामुळे जो बाल गुन्हेगारी म्हणा किंवा बाल मुलांना काम लावण्याचा जे प्रकार होत होता तो याच्यामध्ये कमी होणार आहे. त्यानंतर आहे खुनाबद्दल शिक्षा, कलम 103. कलम 103 मध्ये पण जो कोणी खून करेल त्याला कलम 302 पूर्वी लावायचो आपण, आणि त्याच्यामध्ये कारावास, आजीवन कारावास वगैरे होता. त्या 5 किंवा अधिक त्या व्यक्ती, वंश, जात किंवा लिंगभेद किंवा जन्माचे ठिकाण याच्यावरून तत्सम कारणासाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी खून वगैरे करायचे अशा गटातील सदस्याला मृत्यूदंडाची आणि आजीवन कारावासाची शिक्षा सुद्धा दिलेली आहे, आता प्रस्तावित केलेली आहे. त्यापूर्वी वंश, जात वगैरे याच्यावरती जास्त इलॅबोरेट नव्हतं, फक्त कुठल्या तरी धारदार शस्त्राने किंवा ह्याने खून केला तरच ती पहिली शिक्षा होत होती. आता हे नवीन त्यामध्ये ऍड केलेलं आहे की खास करून वंश, जात, अजून सुद्धा आपल्याकडे वंशभेद, जातभेद मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यावरती याच्यावरती कुठेतरी बंधनं येणार आहेत आणि सर्वसामान्य नागरिकाला, सर्वसामान्य व्यक्तीला त्याचं जीवन सुरळीत आणि सुखकर जगण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. याच्यामध्ये आणखी द्रव्यदंडाची सुद्धा शिक्षा प्रस्तावित केलेली आहे. त्यानंतर हैगणी मृत्यूस कारण होणे, कलम 106 नव्याने इन्क्लूड केलेला आहे. त्यामध्ये सदोष मनुष्यवध जो आपला कल्पेबल होमिसाइड आपण म्हणतो, कलम 299, कलम 300, बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये आपल्याला पूर्ण बघा, ऑल कल्पेबल होमिसाइड्स आर मर्डर बट ऑल मर्डर्स आर नॉट कल्पेबल होमिसाइड. हा आपल्याला परीक्षेला पण प्रश्न येतो. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या पुरावे आहेत, गोळा करताना प्रोसिजर जी सांगितलेली आहे त्यामध्ये क्लिअर असं होत नव्हतं. त्यामुळे 299 अंतर्गत जरी आपण त्याला घेतला तरी तो 300चा आरोपी होऊ शकत नव्हता. तर आता आपल्याला तसं करण्याची आवश्यकता नाही. कलम 106 नुसार नुसता हायवेने मृत्यूस कारणीभूत जरी झाला, म्हणजे एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा ज्या आरोपीने सूचनेवरून सुद्धा काम केलेलं आहे, म्हणजे चुकीचं काम केलेलं आहे, त्याला सुद्धा आपण यामध्ये अक्यूज करून त्याच्यावरती शिक्षा देणार आहे. आणि तो त्यामध्ये जो कोणी मनुष्य, सदोष मनुष्यवध या सदरात न मोडणारी कोणतीही बेदरकार किंवा हायगेनी कृती करून कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारण होईल त्याला 5 वर्षापर्यंत शिक्षा वाढवता येईल आणि द्रव्यदंड देखील असणार आहे. पूर्वी असं काही शिक्षेची तरतूद नव्हती त्यामध्ये, ती आता नव्याने करण्यात आलेली आहे आणि त्याची शिक्षा त्याच्या पुराव्यावरती डिपेंड आहे आणि ती 2 वर्षासाठी सुद्धा वाढवता येते, म्हणजे 7 वर्षापर्यंत सुद्धा वाढवता येते. त्यानंतर संघटित गुन्हेगारी जो मोक्का कायदा सेपरेट आहे, परंतु यामध्ये आता तो इन्क्लूड केला आहे, पूर्वी इन्क्लूड नव्हता. मोक्का कायद्यासाठी पूर्ण त्याचं हिस्ट्री शीट बनवा, त्याच्यावरती गुन्हे दाखल करा, त्या गुन्ह्याचं व्यवस्थित हे करा, त्याला मॅजिस्ट्रेटकडे सबमिट करा किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाला त्याचं प्रपोजल सादर करा, त्यानंतर अप्रुव्हल आल्यावरती हे करतो. परंतु आता नव्याने कलम 111 त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. नव्याने कलम 111 संघटित गुन्हे हा आपल्या नवीन IPC भारतीय न्याय संहितेमध्ये ऍड केलेला आहे. त्यामध्ये कोणती व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाने एखाद्या संघटित गुन्हेगारीचा संघचा एक सदस्य किंवा संघाच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचारी, धमकी, धाक, रपटशा या जरी गोष्टी केल्या असतील तरी त्याच्यावरती आणि त्यांनी ते त्याच्या ऐकून किंवा कायदेशीर मान, ब्रह्मजात प्रत्यक्ष भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी अपहरण, दरोडा, वाहनाची चोरी अशा काही गोष्टी केल्या असतील किंवा सुपारी घेऊन हत्या करणे. परत आर्थिक अपराध आहेत. आता आर्थिक अपराधानुसार आपलं वेगळं कलम लावण्यात येत होतं, पण आता ह्या संघटित गुन्हेगारी खाली आता बऱ्याच वेळा जे बाहेर देशामध्ये राहून आपल्या देशात गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याला आर्थिक मदत वगैरे करणे, अशा लोकांवरती आपल्याला कार्यवाही करण्यासाठी भरपूर अडचणी येत होत्या, कारण त्याचं दोष सिद्ध होत नव्हता. त्यामुळे हे आता जे 111 जे कलम आहे नवीन भारतीय न्याय संहितेमधलं, त्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी हा म्हणजे तो पूर्ण ऍड केलेला आहे आणि तो नुसतं सहकार्य जरी केलं असेल त्यांनी किंवा सूचना जरी दिल्या असतील तरी तो यामध्ये कल्पित गणला जाणार आहे. त्यानंतर 112 किरकोळ संघटित गुन्हेगारी. बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी होते, पण छोट्या प्रमाणात 2-3 जणांनी हे करणे
त्याच्यावरती सुद्धा त्या टोळीचा कोणी सदस्य वगैरे असेल त्याला सुद्धा आपण यामध्ये शिक्षा केली जाणार आहे. त्यानंतर 113 दहशतवादी कृत्य याच्यावरती सुद्धा नवीन कलम 113 ऍड केलेला आहे. त्यानंतर कलम 117 आहे, इच्छापूर्वक जबरदस्त दुखापत करणे, या गोष्टी त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, चुकून लागला असं सांगतो पण त्याची ती इच्छा असते दुखापत करण्याची. आपण बोलता बोलता सुद्धा सहज गोड बोलतो आणि त्याला हे करतो, नाही नाही मग माझ्या हातातून चुकून लागला वगैरे सांगतो, परंतु ती त्याची मनापासून इच्छा असते त्याला दुखापत करण्याची. त्यामुळे हे 117 कलम त्यामध्ये नवीन ऍड केलेलं आहे. त्यानंतर कलम 152 भारताची सार्वभौमता, एकात्मता आणि अखंडत्व धोक्यात येण्यासाठी कुठली कृती करणे, म्हणजे आता भारताच्या विरोधात बोलणे. आता परवाच एक स्टेटमेंट आलं होतं एका नेत्याचं की भारताने म्हणजे एका देशाचं नाव आहे, मी कुठल्याही याला म्हणणार नाही इथे, त्यांनी काय बांगड्या भरलेल्या नाहीत किंवा त्यांनी काय आपले हे केलेले नाही, बरोबर आहे ना. तर असे कृत्य बोलणं म्हणजे एक प्रकारे तो जे आतापर्यंत आपल्याकडे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनने फंडामेंटल राईट्स दिलेले आहे, परंतु ते कुठल्या मर्यादेपर्यंत वापरायचे याला सुद्धा थोड्याशा याने मर्यादा आलेल्या आहेत. कारण बऱ्याच वेळा नाहक तेढ निर्माण करून समाजामध्ये असंतोष निर्माण करणे आणि अशांतता निर्माण केली जाते, लोक भयभीत राहतात. त्यामुळे अशा वायफळ बोलण्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये बंधन येणार आहे या नवीन कायद्यामुळे, कलम 152 मुळे. देशाच्या संदर्भात कुठली सुरक्षेच्या संदर्भात असो आपल्याला बरेच दिलेले आहे पहिल्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला बंधन करता येईल. लोकसेवक जेव्हा दंगा वगैरे शमवित असताना त्याच्या अंगावर धावून जाणे आणि त्याला हरकत घेणे. आता पोलीस काम करत असतात त्याचे, किंवा काल आता मी इलेक्शन बंदोबस्तला होतो, आम्ही बऱ्याच वेळा काही बॅलेट पेपरचं डुप्लिकेशन ते तुमच्या माहितीसाठी सांगतो. भांडुपला जी घटना घडली तुम्हाला टीव्हीला दिसत असेल, तिथले तत्सम आमदार होते, त्यांनी पोलिसांविरुद्ध बरंचसं बोलले वगैरे, ते पकडण्याला मी ऑफिसवर होतो तिथे चांदोरमार्ग पोलीस स्टेशनला, आणि अगदी 10 मिनिटाच्या अंतरामध्ये आम्ही ते ऍक्शन पूर्ण केली, त्यांना ताब्यात वगैरे घेतलं आणि पोलीस स्टेशनला आलो. त्यांच्यावरती भारतीय इलेक्शन कमिशन जे आहे त्यांच्या वतीने गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे प्रचार करण्यासाठी पण काही मर्यादा आहेत, परंतु प्रचाराची मुदत संपल्यानंतर किंवा मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या अंतराच्या आतमध्ये एखादं डुप्लिकेट बॅलेट बॉक्स बनवणं, त्याच्यावरती चिन्ह दाखवणं आणि ह्याला मतदान करा म्हणणं, हे सुद्धा गैर आहे. परंतु आपल्याकडे राजकीय शक्ती खूप मोठी ही असते, त्याला आपल्याला अपोज करायचं म्हणजे थोडंसं अवघड असतं. परंतु आपल्या भारतीय संविधानाने इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून भरपूर अधिकार कालच्या दिवसाकरता तरी दिलेले होते आणि त्याच्यावरती आपण ते वापरलेले आहेत आणि संबंधितांवरती गुन्हा वगैरे पण दाखल केलेला आहे. म्हणजे लोकसेवकाची कृत्य त्याचं ते नैसर्गिक कृत्य आहे, नोकरी म्हणून तो करत असतो, त्याचा काय कोणावरती दबाव आणणे किंवा हे करणे हा त्याचा उद्देश नसतो, परंतु त्याला वेगळं वळण दिलं जातं आणि त्याच्यातून प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून हे लोकसेवकाला याच्यामध्ये संरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्वजण आहोत जे भारताच्या सार्वभौमत्वासाठी काम करतात, त्यांच्या सर्वांसाठी हे महत्वाचं कलम आहे. त्यानंतर 197 राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यारोप करणे. मागचं जे आपण सांगितलं होतं सेम तसंच भारताची सार्वभौमत्व म्हणजे 152 आणि 197 बऱ्यापैकी सेम आहे, परंतु इथे त्याची मर्यादा वाढवलेली आहे, त्याच्या शिक्षेमध्ये वाढ केलेली आहे. त्यानंतर 226 कलम ऍड केलेला आहे. आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणे किंवा कायदेशीर अधिकार वापरण्यास विरोध करणे. त्याच्यामध्ये जो कोणी कोणत्याही लोकसेवकाला त्याच्या कार्याला विरोध करण्यासाठी किंवा भाग पाडण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करेल. आता बऱ्याच वेळा काही लोकांकडून धमकी दिली जाते, माझं हे काम करा नाहीतर मी आत्महत्या करेल, असे बऱ्याच वेळा होतं. आता आम्ही काही ठिकाणी ऑन रोड जेव्हा असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा एखाद्याला पकडलं आपण काही गुन्ह्यामध्ये,
नाहीतर तो म्हणतो मला सोडा, नाहीतर मी आत्महत्या करेल वगैरे वगैरे. तर ते चुकीचं आहे. आपण पकडलं गेलो असेल, आपल्याकडे कुठंतरी चूक झालेली असेल नसेल, ते न्यायालय सक्षम आहे त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी. लगेच आपण त्याच्यावरती दबाव आणणं किंवा स्वतःला सोडा म्हणून सांगणं हा सुद्धा एक प्रकारे गुन्हा ठरणार आहे. त्यानंतर हिसकावून घेणे 304. यापूर्वी चोरीच्या प्रकारामध्ये आता बऱ्याचशा बदल झालेले आहेत. प्रत्यक्ष चोरी झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल करत होतो. आता नुसतं त्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न जरी केला, चेन स्नॅचर वगैरे असतात बघा बरेचसे, इव्हन पळून जातात, आपल्याला सापडत नाहीत, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे बळजबरीने हस्तगत करणे किंवा जंगम मालमत्ता जी आहे, स्थावर मालमत्ता असेल, ती सुद्धा बळकावण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीचे पेपर तयार करणे आणि त्याच्यावरती आपल्याला सांगणे की ही माझी आहे, तुम्ही इथून हिसकावून लावण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर ते सुद्धा हे आहे. कलम 304 मध्ये आगळीक दिलेली आहे. जो कोणी आगळीक करेल, आगळीक म्हणजे कार्यवाही करेल आणि त्यामुळे कोणत्याही मालमत्तेचे नुकसान किंवा हानी घडवून आणेल आणि ज्यामध्ये शासनाची किंवा स्थानिक प्राधिकरणाची मालमत्ता याचा समावेश होतो, अशा व्यक्तीला 1 वर्षापर्यंत शासन इतक्या मुदतीची किंवा कोणत्या तरी एका वर्णाची कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा प्रस्तावित केलेली आहे. त्यानंतर कलम 341 आहे. कलम 338 अन्वये शिक्षा पात्र असलेले बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने नकली मोहर इत्यादी बनवणे किंवा कब्जात बाळगणे. आपल्याकडे एक फेक डॉक्युमेंट बनवण्याची खूप मोठी हे आहे. आता जे आपले बँकचे प्रपोजल्स वगैरे घडतात, खोटे कागदपत्र बनवणे, बँकेकडून लोन वगैरे घेणे आणि नंतर बँक ती त्याच्यावर कब्जा घ्यायला गेली की ती आढळूनच येत नाही. त्यामध्ये जेही संबंधित असतील ते जबाबदार असणार आहेत. इव्हन शासकीय मोहर उठवणं सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे कुठल्याही कायदेशीर अधिकाराशिवाय. कायदेशीर अधिकार संबंधित शिक्षण संघटित करणे किंवा घेणे, त्यामध्ये सहभाग घेणे यासाठी शिक्षा प्रस्तावित होती. त्यानंतर कलम 236 आहे. भारताबाहेर नाण्याचे नकलीकरण करण्यास भारतामध्ये अपप्रेरणा देणे. जे आपले चलन जे आहे त्याची पण नकलीकरण करणे हा मोठा गुन्हा होता, त्याला आता कमी केलेला आहे. परत नकली नाण्याची आयात निर्यात करणे, त्यासाठी वेगळे नियम बनवलेले आहेत, त्यामुळे IPC मध्ये त्याचा आवश्यकता नाहीये. त्यानंतर वजन करण्यासाठी खोट्या साधनांचा कपटपूर्वक वापर करणे, वजन मापेचा नवीन नियम आपल्याकडे अस्तित्वात आहे, त्यामुळे हे डुप्लिकेशन होतं. म्हणजे काही ठिकाणी जे डुप्लिकेशन होतं ते कमी करण्यात आलेलं आहे आणि जिथे आवश्यकता होती ते वाढवण्यात आलेले आहे. नंतर खोटे वजन मापे, त्यांचा कपटपूर्ण वापर, कब्जात बाळगणे, परत बनवणे, ते विकणे असं आहे. परत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा कलम आपलं 309 वगळण्यात आलेलं आहे. आता डायरेक्ट गुन्हा दाखल होतो. त्यानंतर 310 ठग, परत 311 शिक्षा हे कलम पण वगळण्यात आलेलं आहे. 377 नैसर्गिक अपराध, 444 रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण करणे, 446 रात्रीच्या वेळी घरफोडी करणे आणि 497 परगमन करणे हे कलम वगळण्यात आलेले आहेत. आणि या प्रकारे आता तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगावं लागतंय, आपल्याकडे भरपूर मोठं त्याचं हे केलेलं आहे, परंतु वेळ पण भरपूर आहे. त्यानंतर CRPC बद्दल आपले पवार साहेब सांगतील. CRPC भारतीय प्रक्रिया संहिता जी होती, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याच्यामध्ये आता बदल करून त्याचं नागरिक सुरक्षा संहिता करण्यात आलेली आहे. कन्वर्ट झालेला आहे, जो 1 जुलैला तो लागू होणार आहे, त्याबद्दल सांगितलं. आणि आता क्रिमिनल प्रोसिजर कोड, जी पोलीस आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे काय की जे प्रक्रिया आहे, जी दंडसंहिता आहे ती कशी राबवावी, पोलिसांनी कुठल्या नियमामध्ये काम करावं, न्यायालयाने कुठल्या नियमामध्ये काम करावं,
जामीन आपण बोलतो बेल पाहिजे, बेल घ्यायला पाहिजे, कुठल्या नियमाने बेल द्यायची, तर हे सर्व न्यायालयाला, पोलिसांना जे नियम सांगून दिलेले आहेत ते क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये आहे. त्याची जे आता नामकरण झालेले भारतीय नागरी सुविधा संहिता 2023, त्याच्यामध्ये काही 4-5 कलम फक्त बदलण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जामीन हा एक कलम हे झालेला आहे की जामीन हा हक्क ठरवण्यात आलेला आहे. 3 वर्षाखालील जे गुन्हे आहेत त्यांना जामीन हा दिला पाहिजे, त्यांना अटक करता कामा नये. त्याच्यानंतर जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तुम्ही अटक करू शकत नाही, किंवा ज्या महिला आहेत त्यांना सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तुम्ही अटक करू शकत नाही. परंतु त्याच्यामध्ये एक त्यांनी अपवाद दिलेला आहे. काही जे गुन्हे आहेत म्हणजे सर्वसाधारण फसवणुकीचे गुन्हे, हे गुन्हे फार अनुभवी लोक करतात. त्याच्यामध्ये 50 ते 70 वयाचे लोक येतात आणि ते भारताबाहेर पळून जाण्याची शक्यता असते. अशा वेळेला तुम्ही डीसीपी, माननीय डीसीपी किंवा न्यायालयाची परवानगी करून त्या सिनियर सिटीजनला अटक करू शकता अगदी रात्री. किंवा महिला आहे की जिने गंभीर गुन्हा केलेला आहे ती रात्रीमध्ये पळून जाण्याची शक्यता आहे, अशा वेळेला तुम्ही वरिष्ठांची परवानगी घेऊन, न्यायालयाची परवानगी घेऊन तुम्ही तिला अटक करू शकता, महिला अधिकारी घेऊन. त्या एक ते हे केलेलं आहे. त्याच्यानंतर डिजिटल म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक जी पद्धत आहे ते लागू करण्यात आलेले आहे. म्हणजे समन्स, वॉरंट, नोटीस ही जी बजावणी होती पूर्वीच्या कायद्यामध्ये, म्हणजे हा जो कायदा जो आलेला आहे आपला, त्यावेळेला ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी नव्हत्या. म्हणून प्रत्यक्षात जाऊन समन्स बजावणे, प्रत्यक्षात जाऊन वॉरंट हे करणे, त्याची दुसऱ्या प्रतवर सही घेणे आणि तो कोर्टात जमा करणे. तेव्हा असं समजलं जायचं की तुम्हाला वॉरंट बजावला, तुम्हाला समन्स बजावला, तुम्ही न्यायालयात यायचं आहे. परंतु वेळ, पैसा आणि मॅन पॉवर हे सर्व वाचवण्यासाठी आता ह्या इलेक्ट्रॉनिकच्या मीडिया आहे, व्हॉट्सअप, मेल, त्या सगळ्यांना आता परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे आता माझ्याकडे एखादा गुन्हा घडलेला आहे आणि या सरांना काय मला समन्स हे करायचं आहे दिल्लीला, आता मी माझा एक कॉन्स्टेबल दिल्लीला पाठवणार, तो 3 दिवस जाणार येणार, त्याचा पैसा जाणार काय, त्याच्यानंतर हे तिथे भेटले पाहिजे, मग त्याला आम्ही ते सर्व करणार, मग ते येणार, म्हणजे वेळ जाणार, माझा वेळ जाणार, माझा पैसा जाणार आणि मॅन पॉवर जाणार माझा, कारण एक माझा कॉन्स्टेबल 3 दिवस अडकला जाणार. आता त्यांनी सांगितलं की तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवा, मेलद्वारे पाठवा, किंवा ज्या ज्या तुमच्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये, आणि जर खात्री झाली, तुम्ही फोन करून खात्री करून घ्या किंवा मिळालं, तर याला आता कायदेशीर मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर साक्षीदारांना सुरक्षा देण्यात आलेली आहे. जेणेकरून एखादा पोलीस अंमलदार जात असेल बस स्टॉपवरच्या एखाद्या मुलीला 4 जण असते, 11 छेडून असतील आणि तो पोलीस अंमलदार एक आहे, ते 4 लोक आहेत, तर तो पोलीस अंमलदारांना सांगू शकतो की मी पोलीस आहे आणि आपल्याला यांना अटक करायचा, तुम्ही माझ्यावर या. जर हे नाही आले तर यांच्यावर आपण FIR करू शकतो. हे कलम ऍड केलेले आहे. असे डिजिटल असे एवढेच याच्यामध्ये कलम ऍड केलेले आहेत. आणि भारतीय पुरावा कलम 1872, त्याची जे भारतीय साक्ष अधिनियम झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त हा डिजिटल पुरावा जो आहे आपण घेतो. पूर्वी कसा डिजिटल पुरावा म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग, काय गोष्टीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं तर आपण घेत होतो ते, परंतु ते दुय्यम पुरावा मानला जात होता. परंतु आता इथून पुढे ह्या नियमानुसार तो प्रथम पुरावा मानण्यात येईल. 65B चं एक सर्टिफिकेट एक्सपर्ट स्टेशन घेतलं किंवा आपण फॉरेन्सिक सायन्सला पाठवतो, त्याने जर सांगितलं हे रेकॉर्डिंग व्हॅलिड आहे, तर तो प्रथम पुरावा मानण्यात येईल आणि त्याच्या अनुषंगाने शिक्षा होईल. एवढेच फक्त हे CRPC ज्यामध्ये चेंजेस केलेले आहेत, बाकी सगळं त्यांनी ऍज इट इज ठेवलेलं आहे. तर ह्या संदर्भामध्ये साहेबांनी सांगितलं, मी तुम्हाला ते 2 हे थोडक्यात सांगितलं कारण वेळ नाही, मी बऱ्याच म्हणजे सांगू शकलो असं ट्रिप मध्ये, पण आता हे वातावरण त्याच्यामुळे आपण ते आवडतं घेतो आहे. ह्याच्याबद्दल जर कुणाला काही शंका असेल, कुणाला काही जर प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारा, मी तुम्हाला त्याचं म्हणजे IPC बद्दल सुद्धा, CRP बद्दल सुद्धा आणि याच्यामध्ये चेंजेस झालेले कायदे आहेत त्याबद्दल सुद्धा. सर लॉ स्टुडंट आहे, ऑलरेडी त्यांनी LLB पूर्ण केलेली आहे, ही नोज व्हेरी वेल, माझ्यापेक्षा अनुभवी आहे ते कामकाजामध्ये. म्हणजे तुमच्या माहितीकरता माननीय ACP साहेब आता लॉ करत आहेत. आणि मी 2016-17 लॉ मुंबई विद्यापीठ
1860 मध्ये लॉर्ड मेकॉलेने हा कायदा लागू केला ब्रिटिश सरकारने, त्यावेळेला त्या वेळेचा विचार झाला होता. त्यावेळेला चाकूसुर्याने मारामारी होत होती, लाठी काठीच होत होती. मध्यंतरीच्या काळात चाकूसुरे आले 1970-80 मध्ये, आणि आता पिस्तूलशिवाय कोण बोलत बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टी अनिवार्य होत्या. संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, कर्तव्य सांगितलेले आहेत 50 मध्ये, बंधनकारक नाही केलं. आता हे बंधनकारक केले. चॅलेंज आहेत, लोक म्हणजे नाही आव्हान देतील, ऐकतील, परंतु माझ्या हिशोबाने काही गोष्टी एवढ्या सुटसुटीत त्यांनी केलेल्या आहेत, त्या पोलिसांनी ते लागू कराव्यात आणि जनतेने त्याला सहकार्य करावं असं माझं मत आहे. म्हणजे हिसकावून घेणे म्हणजे काय आहे, याच्यामध्ये कायद्यामध्ये कुठं नव्हतं. चोरी झाली, आपण लगेच मोबाईल तुमचा काय चोरी होत नव्हता, तो हिसकावून घेतला जायचा. एक तो 392 करायचं जबरी चोरी काय, किंवा 379 मध्ये 392 प्रूफ व्हायचा नाही, त्याच्यामध्ये ते जे कंटेंट आहे ते यायचेच नाहीये. 379 मध्ये यायचे 3 महिने 2 महिने, मोबाईल 2 लाखाचा. आता डायरेक्ट हिसकावून घेण्यासाठी ऍड केलेलं आहे. म्हणजे हातातून घेऊन गेला तर तुम्ही असं नाही बोलू माझ चोरी गेला, हरवला, हे केलं, डायरेक्ट FIR, या कलमाखाली FIR आणि 3 वर्ष सजा. हा एक जो हे आहे. किंवा बालकांना, जे बालकाचं कलम जे चाइल्ड ऍक्ट आहे आपल्याकडे, जस्टिस ज्युव्हेनाइल ऍक्ट आहे आपल्याकडे, परंतु ह्याचा माझा उद्देश असा होता, म्हणजे काय मर्डर करण्यासाठी. काय जेव्हा तुम्ही मर्डर आपण इन्व्हेस्टिगेशन करतो, प्रूफ ते कडी जोडावी लागते. तुम्ही त्या सगळे लॉस तुम्हाला त्या ह्याचा अभ्यास करायचा आहे किंवा माहिती असेल, कड्या जोडाव्या लागतात. हे जेव्हा हे संघटित गुन्हेगार गँग, त्यांचे हे एक्सपर्ट असतात, त्यांचे वकील मोठे मोठे असतात, ते कड्या तोडायचा प्रयत्न करतात. आता कडी तुटते कशी, मला सुपारी मिळालेली आहे, दाऊद पडून तुम्हाला मारायची, बरोबर आहे. दाऊद मला हायर करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मला जे वेपन दिलं जातं ते 2 छोटे मुलं आणून देतात. त्यांना माहिती नसतं त्यामध्ये काय, जा तू नेऊन दे. त्या मुलाचा अशा कार्यासाठी, अपराधासाठी वापर करणे हे कुठंच इन्व्हॉल्व नव्हतं. आता हे केलेलं आहे. जर तुम्ही त्या छोट्या मुलाचा लैंगिक शोषणासाठी, या अपराधी गोष्टी करण्यासाठी, मदत करण्यासाठी जर वापर केला तर त्या गुन्ह्याला जेवढी शिक्षा आहे तेवढी ह्या कलमाने एक्स्ट्रा तुम्हाला शिक्षा दिली जाईल. म्हणजे आपण हे कलम ऍड करू शकतो आणि ही कडी जोडू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी न जोडल्यामुळे बरेच प्रकरण काय होतात, सुटतात. अशा शिक्षा होत नाही. असं 3 वर्ष ज्या गुन्ह्याला शिक्षा आहे तिथे त्यांना बेल देण्यात यावी. म्हणजे पोलिसांनी 41 ची नोटीस द्यायची. पण साक्षीदारांना, किंवा हा क्रिमिनल माइंडेड आहे, हा परत करेल, तर मी कोर्टाला तसं हे करू, म्हणजे तसं पटवून तुम्हाला अरेस्ट करू. नाही, गुन्हेगारीचं आहे ना, 3 वर्षाखाली किरकोळ गुन्हे असतात. 3 वर्षाखाली जी शिक्षा आहे ना, हा किरकोळ गुन्हे असतात. त्यामुळे त्या माणसांना काही गोष्टी घडलेल्या असतात, काही चुकून, म्हणजे आता ऍक्सिडेंटली त्या गोष्टी प्रॉपर घडतात, ड्रंक अँड ड्राइव्ह तर सोडून काही गोष्टी वाहनाच्या भरधाव वेगामध्ये घडलेल्या असतात. तेव्हा काही इंटेन्शन नसतं ना, बाजूवाल्याच्या वाहनाला धडकून इंटेन्शन नसतं. म्हणून ते 306 त्यांनी ऍड केलेलं आहे. ते एक ऍड केलेलं आहे. पूर्वी काय होतं की ऍक्सिडेंट जे व्हायचे वाहनाचे ते 304 मध्ये आपण सदोष हायगाईने मृत्यूस कारणीभूत होणे, की बाबा तुमचं इंटेन्शन नाही आणि ब्रेक फेल झाला किंवा काहीतरी चुकून हे झालं, दगड आला किंवा पुढे कुत्रा आला, आपण ते हे करतो, ऍक्सिडेंट होतो, अनाधाराने समोरचा माणूस हे होतो. परंतु आता मान्य सुप्रीम कोर्टाच्या काही गोष्टी अशा लक्षात आलं की पर्पजली मर्डर करतो, गाडी अंगावर आणणे, उडवून टाकणे, तर अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला 302च लागू होणार. ते कलम त्यांनी ते त्याच्यामध्ये ऍड केलं. तर असं जे आहे, जिथं गंभीरता आहे तिथं त्यांनी केलंय, पण जिथे काय झालंय की अरेस्ट करणे म्हणजे त्यांचा असा समज आहे आणि आपल्याला पोलीस कुणाला अटक करतात किंवा खूपसं म्हणजे अटक केल्यानंतर सामाजिक हानी होते, मानसिक हानी होते, आणि पुढे इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळतं की किरकोळ गुन्ह्यामध्ये
बेल हा पण त्या बेलचा तुम्ही मिसयूज करता, तुम्ही परत तेच करता आहात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये अटक करण्याचं आहे, परंतु जनरली अटक करू नाही. नाही, त्याच्यात मिसयूज करण्यासंबंधात डायरेक्टली पहिल्या जे तरतुदी आहेत त्या या नवीन त्या तरतुदी मिसयूज करणे म्हणजे तुम्ही जेव्हा बेलवर असाल तेव्हा तुम्ही फिर्यादीला किंवा धमकू नये, साक्षीला धमकू नये, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, पळून जाऊ नये, कालबोट लावू नये किंवा बदल करू नये. त्याच्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता. राज्य पोलीस राज्य आयोग आहे त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकता. पोलीस तक्रार प्राधिकरण आहे तुम्ही तक्रार करू शकता. त्याच्याबद्दल स्पेशली अशी तरतूद वगैरे अशी काय बोलले की ते 3 माणसं होते आणि ते आले नाही मदतीला एफआयआर होणार बरोबर. त्याच्या पोलिसने मिसयूज केला तर पोलीसने मिसयूज एफआयआर जेव्हा लागवड इन्व्हेस्टिगेशन होईलच ना पुढे. तसं नाही, रात्रीच्या वेळ आहे बघा, हे करप्शन तर आहेच आपल्याकडे आणि असं नाही. जेव्हा एफआयआर लागू होईल ना तेव्हा कळेल ना की बाबा हा माणूस हॉस्पिटल ऍक्सिडेंट झाला, घरी त्याच्या हॉस्पिटल तिकडे झाला, त्यामुळे तो मदत करू शकत नाही, हँडिकॅप आहे तो मदत करू शकत नाही. काय जेव्हा एफआयआर लागू होईल तेव्हा इन्व्हेस्टिगेशन होईल, तुम्हालाही अधिकार आहे ना, तुम्ही ट्रायल मध्ये सांगू शकता सर्व की पोलिसांनी मिसयूज केलेला आहे. काय त्यावेळेला असं काही घडत नव्हतं, परंतु आम्हाला अटकून ठेवण्यासाठी केलेलं आहे. नहीं यार ये मिसयूज हो रहा है तो सुप्रीम कोर्ट में भी कैंसिल कर देंगे, जैसे 397 कर दिया है वैसा हो सकता है. बहुत रेयर केस में होता है, ऐसा नहीं होता. बहुत रेयर केस में नहीं होता, ऐसा नहीं, बहुत रेयर केस में, लेकिन ऑलवेज नहीं होता ऐसा, क्योंकि अभी मीडिया फास्ट है, मोबाइल कोई भी मोबाइल से ये कर सकता है और करता है. इलेक्शन कमिशनने हे दिलेलं आहे की वोटरचे नाव डिलीट करण्यासाठी त्याला नोटीस बजावण्यात येईल, पण तसं काही झालं नाही. किती लाख वोटरचे नाव डिलीट करण्यात आले. कायदा आपल्याकडे दोन्ही बाजू That is part of हे procedure. मतदार नोंदणी अधिकारी आम्ही त्या उत्तर देणं उचित नाही. ठीक आहे, तर हा असा सगळा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर एक छोटा 2 मिनिटं फक्त आपल्या भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे आणि मुंबई पोलीस याच्यातर्फे स्टुडंट पोलीस एक्सपेरिमेंटल प्रोग्राम हा राबवण्यात येणार आहे. त्यासाठी भारत सरकारने आणि आम्ही मी डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर मुंबई शहराकरता याच्यामध्ये प्रोग्राम असा आहे, आम्ही युवा पोर्टल हे लॉन्च केलेलं आहे, आपण बघू शकता. जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रोग्राम शिकायचा असेल तर माझ्या क्षेत्राला सांगतो, जर तुम्ही युवा पोर्टल हे केलं, ओपन केलं, त्याच्यामध्ये पोलीस हे प्रोग्राम आहे त्यामध्ये क्लिक केलं तर तुमचं सर्व फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजचे विद्यार्थी आहात त्या कॉलेजला तो फॉर्म जाईल यांच्याकडे, यांनी व्हेरीफाय केला की तुम्ही स्टुडंटच आहात, तो आमच्याकडे येईल आणि तुम्हाला आम्ही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये 120 तासाचं प्रशिक्षण देणार आहोत. म्हणजे 30 दिवसामध्ये दररोज 4 तास, त्याच्यामध्ये प्रत्यक्षात पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला बसून त्या ड्युटी ऑफिसरच्या बाजूला त्याच्यामध्ये काय काय प्रोसिजर होते, कसे लोक तुम्ही सांगे आप जैसा बोले कि ऐसा होता है क्या, वो आप उधर देखिए. जैसे आरोपी को हम कैसे अरेस्ट करते हैं, वो कैसे हम पे दबाव डालते हैं, वैसे जो कुछ होता है वो 30 दिन अपन हर घंटे आप 4 घंटे 30 दिन पढ़ सकते हो.
ये प्रोग्राम हमने डिजाइन किया है सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से। आप जाके युवा पोर्टल पे देख लीजिए, लॉग इन कीजिए, इसका एक सर्टिफिकेट मिलेगा आपको, वो आपको नौकरी में या किसी में काम आ जाए। आप लॉ स्टूडेंट आपको तो करना ही है, तो युवा पोर्टल से फक्त युवा पोर्टल आप देख लीजिए है। तो मैं वो जून में स्टार्ट कर रहा हूँ। आप जहाँ के नजदीक के पुलिस स्टेशन आपको 10-10 के यहाँ में आपको भेजेंगे, वो आपको पढ़ाएंगे। और बहुत सी जो ये है कंडिशन आपकी काय अटी शक्ती का तुमच्याकडे काय प्रॉब्लेम काय हे आहे काय म्हणतात त्याला सगळ्यात निरसन होतील। प्रॅक्टिकली काम कसं होतं, कायदा आपण तसाच ऍज इट इज राबवायचा प्रयत्न करतो, पण तुमच्या शंका तिथे होतील की आमच्याही बाजूने काही गोष्टी आहेत। ओके, थँक्यू ह्यामध्ये स्टार्टर आले आपण सुरू केलं। तत्पूर्वी मी कॉलेज मॅनेजमेंटचे मनापासून धन्यवाद मानतो। आमचे मार्गदर्शक श्री सुभाषचंद्र सर, त्यांचा पूर्ण स्टाफ यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आमच्या मुंबई पोलीस दलातर्फे मी आपल्या सर्वांचं आणि सरांचं आणि कॉलेज स्टाफ मॅनेजमेंटचं मनापासून आभार मानतो। यासाठी ज्या आपल्या PDF आहेत नवीन इम्प्लिमेंटेशन झाले, परत कंपॅरेटिव्ह चार्ट पण आम्ही तयार केलेला आहे। मी सरांकडे देतो, सर आपल्याला ऑफिशियली तुमचं काय ग्रुप वगैरे असेल त्यावरती सर देतील। मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांना। आपण जे मार्गदर्शन केलं IPC, CRPC आणि UNES मध्ये जे बदलाव झाले, सगळ्यात जास्त टेन्शन मला IPCचं झालं। सेकंड इयरचे विद्यार्थी मोठ्या गोष्टीने हे IPC चे सेशन्स पाठ केले, बरोबर आहे की नाही? आता पुन्हा एखादं सेशन्स घ्यावं लागेल। जसं सर आपण सांगितलं होतं की युवा पोर्टलवर प्रॅक्टिकली 30 तास शिकायला मिळेल। मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता होप्स हो की सेकंड इयर चांगल्या मार्गाने पास व्हाल सगळे, आणि थर्ड इयरला तुम्हाला 5th सेमिस्टरला एक प्रॅक्टिकल पार्ट आहे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग फ्री, त्याच्यामध्ये टोटल प्रॅक्टिकल कंपोनेंट आहे। इंटरनल एक्झाम 34 मार्क। सर मी आपल्याला आश्वासन देतो की माझ्या कॉलेजचे 270 विद्यार्थी 30 तासासाठी आपल्या नियोजित करू शकतात। जून महिन्यापासून मी इंटर्नशिप ते देऊन टाकणार। प्रत्येक विद्यार्थ्याने 30 तास कंप्लीट करायचे आहेत माझ्याकडे। ठीक आहे, धन्यवाद मॅडम। Thank you so much, everyone who is present here. ACP Shri Mankar, Police Inspector Sanjay Pawar, Assistant Police Inspector Subhash Shinde, Head Constable Sanjay Kadam, Police Constable Nitin Dole, Shivadatta Bhosle, and Navra Police Station. We are extremely fortunate to have your presence here, and our organizing main person, Vice Principal. Yes, sir, पुन्हा आपण definitely. सरांना बोलवतोय, सर एक थोडंसं आपल्याला रिक्वेस्ट आहे, आपण पुन्हा या। This was short because you all had your exam. जून महिन्यात आपण घोषित ऐकू सरांना। Yes, and all the present here, the faculty and the students, they thank you to all of you. And now just have a professional पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गा